इकडे जालन्यामध्ये भाजपच्या माजी आमदारांच्या समोर माजी नगरसेविकाचा गोंधळ पाहायला मिळाला। तिकीट नाकारल्याने माजी आमदार कैलास गोरेंट्याल यांच्या संगीता पाचगे यांचा गोंधळ पाहायला मिळाला। संगीता पाचगे यांच्याकडून पाया पडून विनवणी करण्यात आली। अरे भाई भाई अरे यार चालू रनिंग काँग्रेस पुण्यामध्ये जेलमधल्या गुंडांना अजितदादांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली आहे। बंडू आंदेकर टोळीमधल्या 2 महिलांना अजितदादांच्या राष्ट्रवादीने उमेदवारी दिली। सोनाली आंदेकर, लक्ष्मी आंदेकरांना अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून एबी फॉर्म देण्यात आलाय। कुख्यात गुंड गजा मारणेच्या पत्नीला सुद्धा अजितदादांच्या राष्ट्रवादीकडून तिकीट देण्यात आलंय। पुणे महानगरपालिकेत अजित पवार यांच्या राष्ट्रवादीनं जेलमधल्या गुंडांना उमेदवारी दिली आहे। आयुष कोमकर हत्या प्रकरणात अटकेत असलेल्या लक्ष्मी आंदेकर आणि सोनाली आंदेकर यांना अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे। पुणे महापालिका प्रभाग क्रमांक 23 मधून सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी अर्ज दाखल केलाय। सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी 27 तारखेला उमेदवारी अर्ज दाखल केला। कोल्हापूरच्या सेंट्रल जेलमधून कडक पोलीस बंदोबस्तामध्ये सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकरला आणण्यात आलं होतं। सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर या आयुष कोमकर हत्या प्रकरणात तुरुंगात आहेत। बेकायदा फ्लेक्स लावणं, अतिक्रमण करणं, खंडणी मागणे असेही गुन्हे या दोघींवर दाखल आहेत। ज्यावेळी सोनाली आंदेकर आणि लक्ष्मी आंदेकर यांनी अर्ज भरला त्यानंतर त्यांच्या टोळीचा प्रमुख बंडू आंदेकरनंही अर्ज दाखल केला होता। बंडू आंदेकरनं पोलीस बंदोबस्त असतानाच जोरदार घोषणाबाजी केली होती। लेकी का काम आंदेकर का नाम, आंदेकरांना मत म्हणजे विकास कामाला मत। बघा मला कसं आणलेलं आहे लोकशाहीमध्ये, हे लक्षात घ्या। मी उमेदवार आहे, उमेदवार दरोडे फंड नाहीये। पुण्यातल्या प्रभाग क्रमांक 10 मधून गुंड गजा मारणेच्या पत्नीलाही अजित पवारांच्या राष्ट्रवादीनं उमेदवारी दिली आहे। जयश्री मारणेंनी अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा एबी फॉर्म घेऊन उमेदवारी अर्जही दाखल केलाय। गजा मारणे हा पुण्यातल्या कुख्यात टोळीचा प्रमुख आहे। गजा मारणे हा मकोकाचा आरोपी आहे। त्याच्यावर पुणे आणि परिसरातील विविध पोलीस ठाण्यांमध्ये 27 ते 28 गंभीर गुन्हे दाखल आहेत। हत्या आणि हत्येचा प्रयत्न, खंडणी आणि अपहरण, बेकायदा शस्त्र बाळगणं, धमकी देणं, अतिक्रमण करणं, सोशल मीडिया रील्सद्वारे दहशत पसरवणं असे अनेक गुन्हे गजा मारणेवर दाखल आहेत। त्याच गजा मारणेच्या पत्नीला अजित पवारांनी उमेदवारी दिली आहे।